चांदोली 58% भरले। कोकरूड रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली, 4 गावांचा संपर्क सुटला। शिराळा शहरात तालुक्यात पावसाच्या लहान मोठ्या सरी सुरूच आहेत। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तसेच धरण परिसरात अतिवृष्टी असल्याने चांदोली धरण 58% भरले। तालुक्यातील 6 मोठे प्रकल्प तसेच 49 पैकी 21 पाझर तलाव भरलेले आहेत, तर 28 पाझर तलावात 90% जास्त पाणीसाठा झालेला आहे। कोकरूड रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे 4 गावांचा संपर्क तुटला आहे। 4 गावांचा संपर्क तुटलेला आहे। पावसामुळे वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलाव, अंतरी बुद्रुक तलाव, रेठरे धरण, मोरणा धरण, टाकवे तलाव, शिवणी तलाव भरलेले आहेत। गिरजवडे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणीसाठा स्थिर आहे। सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, चांदोली येथे दमदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते आहे। गतवर्षी 10.50 TMC पाणीसाठा होता, तर यावर्षी 19.98 TMC पाणीसाठा झालेला आहे। चांदोली धरणात 6161 क्युसेकने आवक, तर वीज निर्मिती केंद्रातून 1725 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे आणि यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत आज वाढ होते आहे। दिनांक 23 मे पासून आज अखेर 6.57 TMC पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।